हो डीएम साहेब, ही मुंबईची नाचणारी कंपनी किती दिवसांपासून कर्नाल शहरात ठाण मांडून बसली आहे आणि आता तर त्यांचा नाच गाण्याचा कार्यक्रम पण संपलाय. तर मग त्या लोकांना कर्नाल मधून जायची परवानगी द्या. मी नीलपेक्षा जास्त योग्यतेच आहे आणि ही गोष्ट दारजी चांगल्या प्रकारे जाणून आहे. जर असं नसतं ना तर त्या धोकादायक ठिकाणी दारजीने नीलला आज एकटंच का नाही पाठवलं? नील टेंडरसाठी जाणार आहे ना, ती माणसं इतके धोकादायक आहेत की कोणाला मारण्यापूर्वी कसलाच विचार नाही करत. ऐक, मला ना या सगळ्या लोकांची कुंडली पाहिजे. हो बाई. तू पटापट जा आणि काढून घेऊन ये. हो बाई. तोपर्यंत मी दार्जींशी बोलून घेतो. ठीक आहे. हाँ नील, सर्व ठीक आहे ना? नाही दार्जी, इथे काही ठीक नाहीये. मी तर हैराण झालोय की तुमच्या पाठीमागे काय काय झालं असेल. आणि दार्जी, त्याची तुम्हाला भनकही लागू नाही दिली. काय झालंय काय पोरा? दार्जी, जिल्हा परिषदेमध्ये आपलं काम तर पहिल्यांदाच थोडंच होतंय, पण मग अशा लोकांची हिंमतच कशी झाली की ते माझ्याशी. दार्जी, त्याने हे काम करण्यासाठी लाच मागितली माझ्याकडून. हा नील फोन का नाही उचलत आहे? एक ऐक पोरा, मी तुला महत्वाचं सांगतो. तुला हे माहित असेल की ही जमीन आपल्यासाठी किती महत्वाची आहे आणि त्याच करता मी किती विश्वासाने ही जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे. आणि म्हणून मला फक्त तुला एवढं सांगायचं आहे की तू कामाला चांगल्या प्रकारे समज आणि आपल्या दार्जींनी दिलेल्या कामाची जबाबदारी योग्य रीतीने पूर्ण कर. हेच तर व्यापारातले डावपेच असतात. तुला हे समजून घ्यायचे आहे. दार्जी, मला तुमचं म्हणणं समजतंय, पण त्याची हिंमतच कशी झाली तोंड उघडायची? दार्जी, हे सर्व काही जे चाललं आहे ना, हे त्या दीड दमडीच्या अज्जूचं काम आहे. तुमच्या पाठीमागे त्याने त्याची गुंडागर्दी खूप चालवलेली दिसते. नीलचा फोन बिझी का दाखवतोय? फोन उचल नील. पण दार्जी, मी तुम्हाला सांगतोय, त्याने तुमच्या नावावर कोणाकोणाला काय काय सांगितलं असेल आणि काय काय करून घेतलं असेल. या दीड दमडीच्या अज्जूमुळे ना आपला सगळा धंदा अस्तव्यस्त झालाय. आता तर सर्व सुरळीत करायला खूप वेळ जाईल. हे बघ पोरा, या सर्व पुढच्या गोष्टी यावेळी मला फक्त एकाच गोष्टीशी मतलब आहे आणि तो म्हणजे मला कोणत्याही किमतीवर ही जमीन पाहिजे. आणि राहिली गोष्ट अज्जूची, तर मग तुला एक गोष्ट सांगतो की जेव्हाही मी कोणतंही काम अज्जूवर सोपवलं त्याने ते काम पूर्ण केलंय आणि हीच अपेक्षा मला तुझ्याकडून पण आहे. हा, नीलने माझा फोन का नाही उचलला? कॉल का कट केला? रेवाजी, पोहोचलो आपण. तुमच्या सोबत ना वेळ कसा जातो कळतच नाही. असं वाटतं की घड्याळ डबल स्पीडने पळू लागलंय. जर तुम्हा दोघांचं संपलं असेल तर इथे जे काम करायला आलो होतो ते संपवूया का? हो आकर्ष भाऊ. रेवाजी, आता तुम्ही आलायत ना, काम असं होऊन जाईल. ते तर ठीक आहे बैजू, पण आपल्याला जायचंय कुठे? रेवाजी, बस मला 2 मिनिटं द्या. हे काय आकर्ष? ओ प्लीज, जसं तुला माहीतच नाहीये. वी ऑल नो की बैजू तुझी जास्त केअर करतो आणि जरा जास्तच कन्सर्न्ड आहे. जसं काय मी बैजूच्या बाबतीत बोलते. ती मुलगी कोण होती? तिच्याविषयी मला जाणून घ्यायचंय, जी डीजे विषयी बोलत होती. आणि तुम्ही दोघं एकमेकांना कसं काय ओळखता? कोण? बैजू? हॅलो भाऊ, मी रेवाजीने घेऊन इकडे पोहोचलोय. पण भाऊ, जायचंय कुठे नक्की? शाबास बैजू, तू पोहोचलास. आता तू पाहाच, इंग्रजी मॅडम कशी तुझी दिवाणी होती ते. फक्त तू एवढं लक्षात ठेव, तो 36 नंबर रूम आहे ना, त्याच्या समोरच्या ऑफिस मध्ये जायचं.
36 नंबरच्या ऑफिसमध्ये जमिनीचं टेंडर ओपन होणार आहे. त्याच्या अगदी समोरच्या, परत परत सांगतोय, विसरू नकोस. ठीक आहे भाऊ, मी रेवाजीना त्याच ऑफिसमध्ये घेऊन जातो. हा, शाब्बास, निघ. आकर्ष, तुला भलेही मला काही सांगायचं नसेल, बट आय नो त्या मुलीला भेटल्यानंतर तू खूपच टेन्शनमध्ये आलायस. आफ्टर ऑल लहानपणापासून तुला बेस्ट फ्रेंड म्हणून झेलत आले. बैजू, काही समजलं का? ठीक आहे, तर मग आपण जाऊया. आपण आकाशला इथेच ठेवूया सो दॅट आपण सोबत जाऊ शकू. फक्त आपण दोघंच? तसंही रेवाजी, तिकडे आकर्ष भाऊंचं काय काम आहे नाही का? आपण दोघंच जाऊन येऊया. तू ठीक तर आहेस ना? ते ऑफिस कुठे आहे बैजू? हे जे 36 नंबरचं ऑफिस आहे ना, त्याच्या समोरच जायचं होतं. रेवाजी, हे पहा. संडास? अज्जूने तर 36 नंबरच्या समोरचं सांगितलं होतं. बैजू नाही रे वा, बैजूकडून काम करून घ्यायचंय, तर मग याला नीट हँडल करावं लागेल. बैजू, हे तर वॉशरूम आहे. हो गॉड, मला तर वाटलं होतं की तू कर्नालचा हिरो आहेस, ज्याला इथली सगळी माहिती असेल. मी तर मुंबईला माझ्या फ्रेंड्सना फोन करून तुझी स्तुती केली होती की बैजू असताना मला इथे 10 मिनिटं पण नाही लागणार. पण असं वाटतंय की नाही नाही रेवाजी, तुम्ही चिंता नका करू. अहो, इकडे ऑफिसच होतं. हे वॉशरूम ना 2-3 दिवसापूर्वी झालं असेल. पण आता काय करणार? आकर्ष आणि मला तर अजून एक जरुरीचं काम होतं आणि इथे तर कोणी ऑफिसर पण नाहीये. सगळ्यांचा लंच टाइम झालाय कदाचित. बैजू, मी तुझ्याकडे एक फेवर मागू? तू नाही म्हणणार नाहीस ना प्लीज? हे बघ, तू प्लीज इथला प्रॉब्लेम हँडल करशील का? तोपर्यंत मी आणि आकाश ना आमचं दुसरं काम संपवतो. तसंही तुझ्यासारखा स्ट्रॉंग आणि तरुण पुरुष असताना एक मुलगी सरकारी ऑफिसमध्ये फिरणार तुला तर अजिबात आवडणार नाही ना? बोल ना बैजू, तू माझं काम करशील ना? रेवाजी, तुम्ही चिंताच करू नका. तुम्ही अगदी आरामात घरी जा. मी तुमचं सगळं काम करून येतो. बघ तू एजे, तुझ्या बेस्ट फ्रेंडला काय काय करावं लागतंय ते. पण काहीही असो, मला हे शोधायचंच आहे की ही डीजेची चक्कर काय आहे. कुमारी, तू इथे काय करतेस? आणि तू इथपर्यंत आलीस कशी? तू ठीक तर आहेस ना? हा अट्टा कट्टा उभा आहे तुझ्या समोर. आता सांग, तू इकडे काय करतेस? ते मी खूप घाबरले नील, बस म्हणून भेटायला आले. अगं स्पष्ट काय ते सांग ना, काय झालं ते? तुझं सकाळी जे अज्जू भैयांबरोबर बोलणं झालं, त्याने तुला सांगितलं की तू जिथे चाललायस तिथे धोका आहे. नंतर पापाजींचं अज्जू भैयांबरोबर बोलणं झालं आणि अचानक हे झुमके तुटणं. मी इतकी घाबरले नील, आणि कुणाला तरी मी बोलताना ऐकलं तुझ्या गाडीचं काम झालं आणि मी खूपच घाबरले होते नील, बस म्हणून मी तुला पाहायला आले. ही गाडीची गोष्ट कोण करत होतं नील? काय झालं? माहित नाही, कुणाला पाहिलं नाही, फक्त ऐकलं होतं की. नील खरंच बोलतीये, माझा भ्रम नव्हता. म्हणूनच मी सांगत असतो की बायकांनी धंद्यातील गोष्टींपासून दूर राहावं. उगीच राईचा डोंगर बनवलास तू, आणि अज्जूच्या गोष्टींना तू विसरूनच जा. कदाचित तू हे विसरली असेल की मी नील चौधरी आहे, आणि मला कोणी हात लावण्यापूर्वी ना 100 वेळा नाही तर 200 वेळा विचार करावा लागेल. समजली? आता पाहिलंच ना, मला मिळाली ना शांती. चला आता जा. पण नील, काल रात्री तू जो तमाशा केलास त्यानंतर आज सकाळपासून जे काही चाललंय.
अहो साहेब, काही प्रॉब्लेम आहे का? मला असं का वाटतंय की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. कद्दकुमारी, तू तर माझी मोठी समस्या सोडवलीस. का काय झालं नील? भाईजी ते टेंडर ओपन करण्याची वेळ झाली. हा, चल 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 चल. रोशनी, तू घरी जा आणि घरी पोहोचल्यानंतर मला फोन कर. हे डीजे, कशा आहात तुम्ही? तुम्हाला माहितीये मी आज किती खुश आहे. आय एम सो हॅपी. आय मीन, मला तर वाटलं होतं की मी चुकीच्या डिरेक्शनने चाललोय, सगळं चुकीचं शोधतोय, पण डीजे, मी जवळपास माझ्या ध्येयाजवळ पोहोचलोय. मी स्वतःच उठेन. एक मिनिट, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही माझा पाठलाग करत तर नाही ना आलात इथे? कारण मी की एका कामानिमित्त आलो होतो. तुम्हाला माझी पर्वा नाही, म्हणून कदाचित तुमच्याही लक्षात नसेल की माझी कर्नालमध्ये अजून कामं बाकी आहेत. बस तुमचं काम होऊन जाईल नक्की, काळजी नका करू. अरे नील साहेब, तुम्ही परत आला तिकडे. मला तर वाटलं की या वेळेला दार्जीने आपलं मत बदललं असेल जरा. अहो, काय झालं नील भाऊ? मला वाटतं तुम्ही नाराज झालात माझ्यावर, जे मला ओळखायला नकार दाखवलात आणि आता विषय बदलण्याचा प्रयत्न करताय. मला वाटतं तुम्ही विसरलात. अहो, आपण काल रात्रीच तर भेटलो होतो. काही आठवलं का तुम्हाला? काल रात्री काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. माझा कोणताच गैरसमज झाला नाहीये. मला वाटतं तुम्ही तुमची चूक लपवू पाहताय. काल रात्री गुलाबोच्या कोठ्यावर काही अहो नील भाऊ, तुम्ही पण ना माझी इतकी चिंता करताय. आम्ही तर तुमच्यासाठीच आहोत, आणि तुम्हाला आणि दार्जीना नाराज करण्याची इतकी माझी हिंमतच कुठे आहे? असं मग चला, इथे सर्वांसमोर बसून बोलणार की बाहेर जरा मोकळ्या हवेत बोलायचं? जसं तुम्ही म्हणाल. चला बाहेर जाऊया. ते मी एजे सरांच्या कामासाठी आलो होतो. त्यांनी माझ्याकडून ट्विंकलजींचे सगळे डान्सचे फुटेज मागितलेत आणि सीडीज पण. का? सांगत होते की ही व्हिडिओ क्लिप कोणाकडे जाता कामा नये. आकर्ष, एजेचं बिहेवियर किती विचित्र आहे. तू त्याला इतका भाव देतेस, इतकं फ्रेंडली व्हायचा प्रयत्न करतेस, पण त्याला काहीच फरक पडत नाही. व्हॉट इज रॉंग विथ यू मम्मा? ही तर खूप चांगली गोष्ट आहे ना.
ही त्या लोकांसाठी चांगली गोष्ट आहे ज्या लग्नानंतर किचन मध्येच आपलं आयुष्य घालवतात, जशी रोशनी. पण तू करिअर ओरिएंटेड आहेस आणि आयुष्यात तुला खूप पुढे जायचंय. गॉट इट? मम्मा तुम्ही प्लीज पहिल्यांदा आधी इथून चला, नाहीतर कोणी आलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. प्लीज चला. ट्विंकलजी, तुम्ही आता तुमचा पाय कसा आहे? तसं तुम्हाला पाहून तर वाटतंय की तुम्ही एकदम फिट आणि फाईन आहात, ॲज ऑलवेज. तुझी डाळ इथे शिजणार नाही म्हणून प्रयत्न सुद्धा करू नकोस. एनिवेज, कोणत्या कामासाठी आलेलास तू? ते मी एजे सरांच्या कामासाठी आलो होतो. त्यांनी माझ्याकडून ट्विंकलजींच्या सगळ्या डान्सचे फुटेज मागितलेत आणि सीडीज पण. फायनल राऊंडच्या सिरीज का? अहो, सीडीज तर सोडाच, माझ्या फोनमध्ये व्हिडिओ होता ना, तोही डिलीट केला त्यांनी. सांगत होते की ही व्हिडिओ क्लिप कोणाकडेच जाता कामा नये. तसं एजे सरांना समजणं अवघडच नाही, तर अशक्य आहे. बाय ट्विंकलजी. बाय. काय झालं मम्मा? कसला विचार करताय? ट्विंकल, तू इतकी मूर्ख कशी असू शकतेस ग? सर्वात जास्त टेन्शन तर तुला व्हायला पाहिजे. मला तर समजतच नाही की एजेने सीडीज का मागवल्या. आय होप त्याला तुझ्यावर संशय तर नाही ना? जर काल रात्रीची गुलाबाच्या कोठ्यावरची गोष्ट लोकांना समजली ना, तर तुझं काय होईल? हे सगळं घरी सांगू नका. माझं घर बर्बाद होईल. मला 2 मुलं आहेत हो. वडिलांविषयी काय विचार करतील? मला माफ करा, चूक झाली माझी. तुम्ही जे सांगाल ते सगळं मी करेन. तर मग ठीक आहे, तुला माहिती आहे मला काय पाहिजे ते. ही जी जमीन आहे ना, ही जमीन दार्जिनाच मिळाली पाहिजे. आणि जर असं नाही झालं ना, तर हे जे तुझं रहस्य आहे ना, हे पेपरच्या पहिल्या पानावर उद्या छापून टाकेन मी. नाही नाही नील भाऊ, तुम्ही चिंता करू नका अजिबात. काम होऊन जाईल, नक्की होऊन जाईल. ही रेवा कुठे गेली आता? आकर्ष, नीलभाईजी, कशी चावी फिरवली तुम्ही? त्या बेडकाची तर वाटच लागली बघा. आकाश, तू कुठे गायब होतोस? एनिवे, आपलं काम होऊन जाईल. वी कॅन लिव्ह नाव. काही बोलत होता का तुला? नाही भाई, काही नाही. नाही ना? डीजेनी माझ्यासाठी इतकं केलंय आणि मी त्यांच्यासाठी काही करायला चाललोय तर तू अडवतेस. आय एम सॉरी, मी मुंबईहून आलोय ते हे काम करायला आणि ते काम पूर्ण करूनच जाणार. त्यांच्या मुलीला शोधल्याशिवाय मी परत नाही जाणार. आणि तसंही करणार ट्रायआउट्स काही दिवसात संपणार आहेत. मग त्यानंतर तू परत जा. मी माझं काम पूर्ण करूनच मुंबईला परत येईन. आता तरी तू मला सांगशील का की काय चाललंय हे? काही सांगण्यासारखं असतं तर सांगितलं असतं. खरंच? एका अनोळखी शहरात एका अनोळखी मुलीला भेटतोस तू. तुम्ही दोघंही एकमेकांना ओळखता. त्या पलीकडे जाऊन ती मुलगी डीजेचा फोटो पण ओळखते. आणि तू मला सांगतोयस की सांगण्यासारखं काही नाही? मी हा तुझा हट्ट समजू की आणखी काही, पण मी खरं काय ते जाणून घेणारच आहे.
आकाश, तू तर इथे डान्ससाठी आला होतास ना? मग हे काय चाललंय? मी इथे फक्त डान्ससाठी नव्हतो आलो. इनफॅक्ट मी सर्वांना खोटं सांगितलं होतं. लुक रेवा, ताल से ताल मेला माझं मिशन होतं, पण त्याही पेक्षा एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आय डोंट बिलीव्ह इट. मी तुला लहानपणापासून ओळखते. मला नाही वाटत की या जगात डान्सपेक्षा महत्वाची गोष्ट अजून काही असू शकेल जी तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आहे रेवा, माझी डीजे. डीजे माझ्यासाठी डान्सपेक्षा महत्वाची. जर डीजे आणि डान्स दोन्ही समोर असतील ना, तर नेहमीच डीजे माझ्यासाठी प्रथम असतील. आणि शेवटी डीजेनीच तर मला डान्स शिकवलाय. डीजे. लुक रेवा, डीजे माझ्या आयुष्याचा खूप महत्वाचा भाग आहे. आणि डीजेच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा भाग इथे कर्नालमध्ये. आणि माझी इच्छा आहे की त्यांची त्या व्यक्तीशी भेट घडवून देऊ. आकाश, तू मला स्पष्ट काय ते सांगशील का? ओके रेवा, जेव्हा आपण मुंबईला होतो राईट, आणि मी घरी होतो, मला डीजेची डायरी मिळाली. आय नो मला ती नाही वाचायला हवी होती, आय गेट दॅट, पण मी वाचली. त्यात लिहिलं होतं की डीजे इथली कर्नालची आहे. आणि कोणत्या तरी एका कारणामुळे त्यांना हे शहर सोडावं लागलं. या शहराबरोबर त्यांना आपल्या मुलीलाही सोडावं लागलं. डीजे आपल्या मुलीवर खूप प्रेम करत होत्या. तो त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे, कदाचित माझ्यापेक्षाही जास्त. आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की त्यांची परत भेट घडवावी. पण आकाश, डीजेनी जर इतका मोठा निर्णय घेतलाय तर त्यामागे काहीतरी कारण असेलच ना? कुणास ठाऊक की डीजेना स्वतःलाच आपल्या मुलीशी बोलायचं नसेल. आणि तसंही त्या पूर्वीपासून तुझ्या घरात आहेत, त्यांनी कधीही घरातून साधं पाऊलही बाहेर नाही टाकलंय का? हा त्यांचा खासगी विषय. डीजे बघतील आणि त्यांची मुलगी. वेट व्हॉट? हाऊ कॅन यू से दॅट? डीजेनी माझ्यासाठी इतकं काही केलंय आणि मी त्यांच्यासाठी एवढं करायला चाललोय, तुम्हाला अडवतेस? आय एम सॉरी, मी मुंबईहून आलोय हे काम करायला आणि ते काम पूर्ण करूनच जाणार. त्यांच्या मुलीला शोधल्याशिवाय मी परत नाही जाणार. आणि तसंही कर्नाल ट्रायआउट्स काही दिवसात संपणार आहेत, मग त्यानंतर तू परत जा. मी माझं काम पूर्ण करूनच मुंबईला परत येईन. अहो, जर तुमच्या जवळ माझं व्याज परत करण्यासाठी पैसे नाहीत तर मग माझी मूळ रक्कम कुठून परत फेडणार? मला थोड्या दिवसांची मुदत द्या. पुढच्या 24 तासात मला माझी रक्कम परत मिळाली पाहिजे, नाहीतर चुपचाप तुमच्या घराची चावी माझ्या हातात द्या.